नमस्कार. मी डॉक्टर विवेक महाजन. आज आपण सर्दी ह्या विषयावर चर्चा करणार आहोत. सर्दी हा असा विषय आहे की ज्याच्यामध्ये वर्षभरामध्ये साधारणतः 1 ट्रिलियन लोकांना ही सर्दी होत असते. तर आपल्याला आज सर्दी कशामुळे होते, त्याचे प्रकार काय आणि ती कोणत्या प्रकारची कसं ओळखायचं, आपण ह्या सर्व विषयांवर आज डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत. तर सर्दीचे प्रकार काय काय आहेत, तर एक असतं व्हायरल इन्फेक्शन की जे याच्यामध्ये घसा खवखवतो, नाक वाहतं आणि पांढरट रंगाचा एक कफ येत असतो. तर तुम्ही बघितलं असेल की ऑलमोस्ट बरेच पेशंट असतात हे व्हायरल इन्फेक्शनमुळे येत असतात की एकाला सर्दी झाली त्याच्यामुळे दुसऱ्याला सर्दी होते. हे व्हायरल इन्फेक्शनमुळे असतं. ॲलर्जिक रायनायटिस ज्याच्यामध्ये तुम्हाला सतत शिंका येत असतात, डोळ्यातून पाणी येत असतं आणि त्याच्यामध्ये शक्यतो ताप नसतो. तर तुम्ही ही जी सर्दी बघितली असेल की जसं आपण धूळ डस्टमध्ये जातो, बाहेरच्या क्लायमेटमध्ये जातो, त्या ॲलर्जन्स असतात त्याच्या आपण संपर्कात आलो त्याच्यामुळे आपल्याला ही ॲलर्जीची सर्दी होते. आणि ह्या लोकांना ज्यांना ॲलर्जीची सर्दी होते त्यांना वारंवार देखील होत असते. आणि ही जी सर्दी असते ही जास्त करून डोळ्यातून किंवा नाकातून जास्त पाणी वाहत असतं या पेशंटच्या. तिसरा प्रकार असतो सायनोसायटिस की ज्याच्यामध्ये सायनसचे जे आपल्या कपाळावर आणि गालावर एक दाब दिला की मग आपल्याला तिथे दुखत असतं. आणि त्याच्यामध्ये जो कफ आहे तो पिवळसर आणि हिरव्या रंगाचा असतो. हे सायनसमध्ये प्रकार झालेल्या इन्फेक्शनमुळे आपल्याला हे घडत असतं. तर एक सायनोसायटिस देखील हा त्याचा तिसरा प्रकार. आता सर्दी कशामुळे होते, तर आपल्याला एक लक्षात घ्या की सर्दी याच्या मागे अनेक प्रकारचे व्हायरस आहेत. म्हणजे 200 पेक्षा जास्त व्हायरस आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला सर्दी होत असते. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो व्हायरस आहे ना तो आहे रायनो व्हायरस. आपण 5-6 वर्षापूर्वी अनुभवलं की कोरोना नावाचा देखील व्हायरस होता. त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना सर्दी, कफ आणि अनेक प्रकारची इन्फेक्शन होऊन एक सर्दीपासून ते कॉम्प्लिकेटेड इन्फेक्शन पर्यंत ह्या गोष्टी जात होत्या. तसंच एक रायनो व्हायरस हा सगळ्यात महत्वाचा आहे सर्दी होण्यामागे. आता जर तुम्हाला बघितलं असेल की सर्दी नॉर्मली आपल्याला वाटतं की थंड वातावरणात होतं, तर नाही, नक्की असं नाहीये. असं जर असतं तर जर जे थंड हवेचे ठिकाण आहे तिथल्या लोकांना तर कंटिन्यू सर्दी झाली असती, पण तसं नसतं. सर्दीत काय होतं की जर लोक जास्त वेळ एकाच खोलीत जर बसले तर तिथं व्हायरल इन्फेक्शन लवकर पसरतं. आणि कमी तापमानामध्ये काय असतं की जे आपले नाकातील जे इम्युन सेल्स असतात ते थोडेसे सुस्तावलेले असतात. त्याच्यामुळे काय होतं की आपलं इम्युन सिस्टीम वीक होऊन लगेच आपल्याला ते इन्फेक्शन होऊ शकतं. तर ऍक्च्युली फक्त थंडीमुळे होत नाहीये, तर थंडीमुळे थंड वातावरणामुळे जे नाकातील इम्युन सेल्स आहेत ते मंदावल्यामुळे किंवा त्यांची जी कार्यक्षमता आहे ती मंदावल्यामुळे आपल्याला ह्या सर्दी होत असते. आता काय खायचं आणि काय नाही खायचंय, तर शक्यतो बघा सर्दीमध्ये आपल्याला गरम सूप प्यायचंय किंवा गरम पेय पिऊ शकतात. त्याच्यामुळे काय होतं की आपल्या घशातली सूज कमी होते. आलं, लसूण ह्याच्यामध्ये काय असतं ॲलेसिन. हे काय करतं, ॲलेसिन व्हायरसशी लढत असतं, त्यामुळे आपल्याला हे बऱ्याचपैकी हेल्प करतं. व्हिटॅमिन सी युक्तची फळ आहे त्याच्यामध्ये देखील आपल्याला इम्युन सिस्टीम आपले डेव्हलप करणारे काही घटक आहेत, जसं संत्री आहे, आवळा आहे, तर ही आपल्याला हेल्प करत असतात. आणि आपल्याला काय टाळायचं असतं, तर थंड पदार्थ जे असतात जसं आईस्क्रीम, थंड फ्रीजमधलं पाणी. काही काहींना तर बऱ्याच लोकांना आम्ही बघतो की ही थंड वातावरणात देखील थंडच पाणी लागतं. खूप चुकीची पद्धत आहे, कृपया हे टाळा. साखर आहे, जास्त साखर जर तुम्ही खात असाल, गोड पदार्थ जास्त खात असाल तर तुमचे जे पांढऱ्या पेशी असतात त्यांची कार्यक्षमता ही तात्पुरती कमी होत असते. त्यामुळे ज्यावेळेला तुम्हाला सर्दी होते त्यावेळेला तुम्ही हे गोड पदार्थ पण खाणं टाळायला पाहिजे. दुग्धजन्य जर पदार्थ असतात जसं कफ जेव्हा आपल्याला होतं त्यावेळेला जर आपण दूध जास्त पिलं किंवा कफ ते घट्ट करायचं काम करत असतं. नॉर्मली दुधामुळे कफ होतोच असं काही नाहीये. ज्यांना कफ झालेला आहे अशा लोकांनी दूध टाळायला हवं. बरेच लोक सांगतात की दुधामध्ये आम्ही हळद टाकून पितो. नाही, आपण हळद घेऊ शकतात, 100% हळदीचा चांगला रोल आहे सर्दीमध्ये, पण दुधात टाकून घेऊ नका. आता घरगुती उपाय काय करायला पाहिजे, तर आपल्याला मिठाच्या पाण्याच्या गुणा जर आपला घसा साफ होत नाहीये तर एक ऍस्मोसिस नावाची जी प्रक्रिया असते ती घशातील पेशींमध्ये जे अतिरिक्त सूज येते तर त्याला ते कमी करायचं काम करत असतं. वाफ जर घेतली तर आपल्या ज्या नाकातील ज्या रक्तवाहिन्या त्या मोकळ्या होतात, इव्हन नाक सुद्धा देखील मोकळं होण्याला मदत होत असतं. जसं मी आता तुम्हाला बोललो की हळदीमध्ये कुरकुरमीन नावाचं एक अँटीबायोटिक असतं, तर ते तुम्ही घेऊ शकता. किंवा आपल्या भाज्यांमध्ये मसाल्यामध्ये आपण हळद जास्त वापरू शकतो. तुम्हाला अजून एक थोडीशी एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगणार आहे की जो आपल्याला जी शिंका येते ना त्याचा वेग हा 160 किलोमीटर ताशी वेगाने देखील असू शकतो.
इतक्या जोरात आपली ती सर्दी येत असते. आणि ज्यावेळेला आपण आपल्याला सर्दीमध्ये वास कळत नाहीये, तर हा सर्दी त्याच्यामुळे काय होतं की ज्यावेळेला वास कळत नाही त्यावेळेला आपल्याला चव देखील कळत नसते. तर मेंदू आणि सर्दी यांचा एक संबंध आहे. ठीक आहे. तर 80% चव ही वासावर अवलंबून असते. नाक बंद झालं तर मेंदूला वासाचे सिग्नल मिळत नाही, त्यामुळे आपल्याला चवच लागत नसते. रंगीत कफ जर तुम्ही बघितला असेल तर कफाचा रंग जो आहे तो पिवळा किंवा हिरवा म्हणजे आपण बॅक्टेरियल इन्फेक्शन समजतो, परंतु प्रत्येक वेळेला हे सत्य असते असं नाही. शरीरातील ज्या पांढऱ्या पेशी आहे त्या व्हायरसशी लढून मरतात, तेव्हा त्यांच्यामुळे एन्झाईम्स मुळे देखील कफाला रंग येत असतो. ठीक आहे. तर हे तर आपण बघितलं की सर्दीबद्दलचे काही तथ्य बघितले आपण. आता डॉक्टरांकडे जायचं केव्हा नेमकं? तर आपण जर फॉरेन कंट्रीजमध्ये बघितलं तर सर्दी हे त्यांना ते सांगतात की काही औषध घ्यायची गरज नाही, आपली स्वतःची इम्युन सिस्टीम देखील त्याला बरं करू शकते, त्यामुळे आपल्याला ते काही घ्यायची गरज नाही. परंतु जर तुम्ही बघितलं असेल की जर तुम्हाला जर ताप येत असेल तर हा 1 दिवसापेक्षा जास्त ताप आहे तर नक्की तुम्हाला डॉक्टरांना भेटायला हवं. जर तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होतोय तर नक्की डॉक्टरांना भेटणं गरजेचं आहे. 10 दिवसांपेक्षा जास्त सर्दी बरी होत नाहीये तर हे काहीतरी क्रॉनिक अलर्जीचे लक्षण आहे. तर नक्की आपण 2-3 दिवसात जर सर्दी बरी होत नाही औषध घरगुती उपाय करून देखील, तर आपल्याला डॉक्टरांकडे जायलाच हवं. कानात तीव्र वेदना होत आहेत तरी देखील हे कोणतं तरी इन्फेक्शन सर्दीमुळे होऊ शकतं, त्यामुळे आपल्याला जाणं गरजेचं आहे. आता आपण नेमकं काळजी काय घ्यायची? तर सतत हात धुवायचा आहे, याच्यामुळे आपण व्हायरल किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन टाळू शकतो. रुमालाचा वापर करायचा आहे. इव्हन तुम्ही बाहेर जातात त्यावेळेला तुम्ही मास्क लावू शकता किंवा रुमाल बांधून जाऊ शकता, ज्याच्यामुळे ॲलर्जिक रायनायटिस म्हणजे जी आपण ॲलर्जीची सर्दी आहे ते आपण टाळू शकतो. सगळ्यात महत्वाचं काय की झोप पूर्ण घेणं गरजेचं असतं, कारण झोपेमध्ये आपल्या शरीरामध्ये सायटोकाइन्स तयार होत असतात आणि ते सायटोकाइन्सचं वर्किंग काय की ते इन्फेक्शनशी लढत असतं. तर जर तुमचं झोप पुरेशी झाली असेल, व्यवस्थित झोप झाली असेल, तर तुमचे सायटोकाईन चांगले तयार होतील आणि ते इन्फेक्शनशी लढतील. म्हणून बघा, डॉक्टर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा आजार झाला तर डॉक्टर सांगतात की बेड रेस्ट घ्या, तुम्ही जास्तीत जास्त आराम करा, की जे तुमचे इन्फेक्शन विरुद्ध ते लवकर लढेल, लवकर तुमचा आजार बरा होईल. तर हो, आय होप तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची ह्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला कल्पना आली असेल. तर सर्दी हा शरीराचा एक प्रकारे कचरा बाहेर काढण्याचा मार्ग आहे, त्यामुळे त्याच्याकडे त्या घाबरायची गरज नाहीये आणि दुर्लक्ष पण नाही करायचं. हा व्हिडिओ आपल्याला नक्की आवडला असेल, ही माहिती आपण अनेक लोकांपर्यंत पोहोचवालच. आपण हा असंच प्रयत्न आपल्या व्हिडिओ मार्फत करत राहू. जे तुम्हाला नवीन इंटरेस्टिंग फॅक्ट आहे, जे तुम्हाला माहित नाही ते सांगायचा मी प्रयत्न करत राहील. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत माझा सगळ्यांना नमस्कार.